नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक नवीन ट्रिक घेऊन आली आहे। म्हणजे नवीन पद्धतीने एक जरा वेगळी पद्धत मी बॅग बनवायला वापरली आहे। खूप सुंदर अशी ही बॅग बनते। साईजमध्ये पण मोठी आहे, पण बॉटम पण तुम्ही बघू शकता, मोठ्या साईजमध्ये बॉटम केलेलं आहे। कशी वाटली? छान आहे ना? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बॅग बनवण्यासाठी मी हा कापडाचा एक पीस घेतला आहे। आतमध्ये मी गव्हाचं पोतं लावलं आहे आणि त्याच्या खाली अस्तर मी लावून चारी बाजूने शिवून घेतलं आहे। आता ह्याचं मी माप सांगते तुम्हाला। हे आहे 40 इंच बाय 40 बाय 20 इंचाचं माप घेतलेलं आहे मी। अशी 40 इंच आणि असं 20 इंच आहे। ठीक आहे। आता ह्याचे बरोबर मधोमध आपण घडी घालणार आहोत। मधोमध घडी घालून झाली की इथं आपण इथं 3 इंचाचं मार्किंग करून घेणार आहोत। पट्टीने अशी सरळ लाईन मारून घेतली मी, म्हणजे काय होतं, बरोबर सरळ लाईन आहे ना। आता हे 3 इंचाचं मार्किंग घेणं आपण इथे दोन्ही साईडचे हे आपण कापून घेणार आहोत। आता हे कापून झाले बाजू दोन्ही बाजूचे। आता हे दोन बंद घेतलेत मी, बंदाचं माप सांगते तुम्हाला। बंद आहे 20 बाय 1 इंचाचे, असे दोन बंद घेतले मी। आता इकडनं 5 इंच आपण मार्किंग करणार आहोत आणि इकडनं 5 इंच, आणि ते आपण असे हे बंद लावून घेणार आहोत दोन्ही बाजूला। जिथं आपण कट केलं आहे ना, तिथं ते बंद आपण लावून घेणार आहोत। ठीक आहे। मग आता मी इथे दोन्ही बाजूला हे बंद असे शिवून घेतलेले आहेत। ठीक आहे। आता काय करायचं, आपण जे इथे 3 इंचाचं कटिंग केलं ना, ते ना असं इथे ठेवून असं शिवायचं बरं का। शिलाई मारायची आणि परत उलट्या बाजूने मग इथे दाब शिलाई मारायची आहे। असं दोन्ही बाजूने हे आपण शिवून घेणार आहोत, ह्या साईडला पण आणि हा जो दुसरा भाग आहे तो तिकडच्या साईडला। ठीक आहे। मग आता अशा पद्धतीने मी इथं हे पीस जो आपण कापला होता 3 इंचाचा, तो मी शिवून घेतला आहे दोन्ही बाजूने। ठीक आहे। आता आपण चेन लावून घेणार आहोत। आता ह्या मापाची मी चेन घेतली आहे, ती दोन्ही बाजूला आपण अटॅच शिवून घेणार आहोत बरं का। आणि उलटं अशा काशी शिवून झाल्या मग इथे परत वरनं दाब शिलाई मारणार आहोत। एकदम साधी आणि सोपी ही बॅग आहे, खूप सुंदर आहे आणि पटकन होते। बघा आता चेन लावून झाली आहे। आता ह्याच्यामध्ये मी रनर घालणार आहे बरं का। आता रनर घालून झाले। आता काय करायचं, हे आपण उलटं करणार आहोत। बघा आता उलटं करून झालं की हे कडेच्या दोन्ही बाजूला मी शिलाई मारणार आहे आणि इथे कॉर्नरला आहे ना 2-2 इंचाचं मार्किंग करणार आहे। आता इथून आहे ना 2.5 इंचावर मार्किंग करणार आहे। सॉरी, 2.5 इंचावर इथे हा एक चौकोन कट करणार आणि तिकडनं एक चौकोन कट करणार आहे। हे चौकोन कट झाल्यावर ना आपल्याला ना हे असं बरोबर सगळं एकत्र कापड घेऊन इथून असं ट्रायंगल शिवायचं आणि इथे पायपिंग करून घ्यायची। आणि मी पायपिंग पण करून घेतली आहे दोन्ही बाजूला। ठीक आहे। आता आपण बॅग सरळ करूया। आता अशी ही बॅग माझी तयार झाली। आता पुढे ट्रिक बघा बरं का। आता ही चेन आहे ना मी लावून घेते। आता आपण काय करणार आहे, आता हे आपण इथं असं बंद ठेवलं आहे ना, तर ही चेन मी ना अशी आतमध्ये घेणार आहे बरं का। हे ना असं हे करून ही चेन आहे ना हे
अशी घ्यायची बरं काठमध्ये. आता ही शिलाई जी मारली ना ती अशी म्हणजे अशी बाहेर येईल. असं असं ह्या टाईपमध्ये आपण करणार आहोत. म्हणजे ही चेन आपली अशी आतमध्ये राहील. हे बघा हे असं. आता काय करायचं, हे असंच राहण्यासाठी ना इथे अशी एक एक कोटवर अशी पूर्ण गोल शिलाई मारून घ्यायची आहे बरं का. नीट व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. बघा पूर्ण अशी गोल शिलाई मारायची. आता इथून आहे ना पूर्ण अशी एक अर्ध्या इंचावर पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे. ठीक आहे. इथे असं अर्ध्या इंचावर मी अशी पूर्ण गोल शिलाई मारून घेतली आहे बघा. अशा प्रकारे आपली ही बॅग पर्स तयार झाली आहे. आता तुम्ही बघू शकता ही आतमध्ये चेन अशी घेतली आपण. नवीन जरा ट्रिक वापरली आपण. आतल्या बाजूला अशी चेन आहे. हे अशी ह्या टाईपमध्ये आपली ही पर्स बॅग दिसेल. कशी वाटली बॅग? मग छान आहे ना. चला तर मग आवडली ना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.